सांगली मार्केटचा सकाळचा व्ह्यू बघा, पुरं मार्केट जाम. इकडे आपली गाडी पण जाम झाली इथे बघा. पुढे पण अजिबात जागा नाही ना, मागं पण जागा नाही. थांबा आता इथे. या साईडला आपल्या रत्नागिरीतला आंबा आणि इकडे कर्नाटकचा आंबा जास्त करून असतो या साईडला. म्हणजे अशा प्रकारे ही हालत आहे या मार्केटची, सांगली मार्केट. सो गाईज अशा प्रकारे आपण आज चाललो आहोत. पप्पे आहे माझ्यासोबत. पप्पे जा. हां बोला. कुठे चाललो आपण? आज आपण सांगली बाजारला चाललो आहे. आणि आज पहिली माझी ट्रिप आहे. हे 4-5 वेळेला गेले, 4-5 काय 10-15 वेळेला गेले, 10-15 वेळेला गेले ना. आपली पहिली ट्रिप आहे. तर आपण असे काय चाललो आहे सांगलीला आपली नवीनवारी बी क्लास घेऊन. हे बघा, आणि आपल्यासोबत हे बघा 4-5 बॉक्स पण आहेत पुढे. हां, केशर आंबा जबरदस्त एकदम, विषयच नाही. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश फास्कडे ब्लॉग्स. तर असं काय आपण चाललो सांगलीला. सांगलीची आपली पहिलीच ट्रिप आहे. चला भेटू प्रवासामध्ये. असं काय आपण निघालो. केसे बिसे जरा इग्नोर करा, कशी विंचरले आणि आलो आहेत. आणि आता आपण गाडी चालू व्यवस्थित आणि नंतर भेटू प्रवासामध्ये. वाजलेत बघा 12:30 वाजलेत बरोबर, 12:37. आणि आता आपण चाललो आहे. तर चला भेटू नंतर. आता गाडी चालूया. सो गाईज, हायवेचं काम बऱ्यापैकी इकडे झालं आहे. कोल्हापूर हायवे नाही सॉरी, रत्नागिरी नागपूर हायवे बऱ्यापैकी काम झालं इकडचं. आपल्या NH66 पैकी तरी हा स्पीडला, म्हणजे ह्याचं काम स्पीडला झालेलं आहे. तर आधीमध्ये थोडंसं आहे, बाकी पण याचं एकदम स्पीडला झालं आहे काम. हे नाही म्हटलं तरी 75% रस्ता झाला आहे. ओके, आपला आंबाघाट तेवढा राहिला आहे. आणि हा आधीमध्ये थोडंसं काय राहिलं आहे ते, बाकी सगळं ओके आहे. तर असं काय आहे, इथून आहे साखरपा 19 किलोमीटर. आपण इथं आहे तिथून. चला आता आपण गाडी झाल्यानंतर भेटू. आता आपण आंबाघाटामध्ये आलो आहे. रनिंग करतो आहे. बोर्डवरती काय लिहिलं आहे, धन्यवाद. चला गाईज, आंबाघाट पण बऱ्यापैकी 90% झाला आहे ना, 10%च राहिला आहे फक्त व्हायचा. इथे डायव्हर्जन आहेत. चला इथं सिंगल रोड चालू होतोय. आता आपण मोबाईल ठेवूया गाईज, कॅमेरा. सो गाईज 65 किलोमीटर आपण प्रवास करून थांबलो आहे चहा प्यायला, आंबाघाट क्रॉस करून. चला चहा वगैरे पिऊया. आणि अशी काय आपण आता आपली गाडी लावली इथं आंबाघाट क्रॉस करून. चला गाईज, आता आम्ही चहा वगैरे इथे प्यायलो आहे आंब्यात. आणि आता आपण निघालो आहे. आता आपण कंटिन्यू प्रवासाला. बघा इव्हन बसले पण साहेब. चला आता आपण कंटिन्यू प्रवास करू. चहा वगैरे तर मस्त वगैरे प्यायलो आम्ही आंब्यात. आणि आता आपण निघालो इथून. आता आपण कुठं आलो बरोबर, नाम वटार सोडून आम्ही पुढं आलो आहे. आता काहीच किलोमीटर, 50-60 किलोमीटर पाठी आहे आता आपण मार्केटच्या. आणि काहीच वेळात पोचू आपण. वेळात म्हणजे तासाभरात पोचू मार्केटला. सो घेऊ तिकडचा व्ह्यू. आता आपण अशी काय चाललो इकडून आतल्या रस्त्यातून. बरोबर वडगावला आहे आपण आता. चला भेटू डायरेक्ट मार्केटला, सांगली मार्केट. गाईस मार्केटला आपण आलो आहे. आणि वाजले 4. आणि असे काय आपण मार्केटला आलो आहे सांगलीच्या, वाशी नाही सॉरी, सांगलीला. चला बघूया इथे कसे खाली होते आणि किती वेळ लागतं खाली व्हायला. सगळं थांबलं आपण. तिथं नंबर आहे आपला 4वा की 5वा नंबर आहे इथे. आता आपली गाडी इथे खाली करणार आहे इथं लावून. चला नंतर भेटू गाईज नंतर. सांगली मार्केटचा सकाळचा व्ह्यू बघा. बघा बऱ्यापैकी भेटायला पिके आंब्याचा बघा. तिथे पिका आंबाच येतो. हे अट्टा इकडे हाय कर. हे बघा अट्टा बाय भेटला आपल्या मार्केटला. असा काय व्ह्यू आहे. इकडे पण गाड्या आहेत. आता आपली गाडी इथे खाली होते. चला गाईज, या साईडला आहे ना प्रॉपर पेट्या आहेत. आणि या साईडला एकदम प्रॉपर बॉक्स आहेत. एक 1.5 डझनचे वाटतं बहुतेक. एक डझनचे 1.5 डझन सॉरी. इकडे पण पुरे बॉक्स आहेत.
तर गाईज आता वाजलेत बरोबर सकाळचे बघा 8:30 वाजलेत आणि सांगली मार्केट बघा आता हे बघा पूर्ण मार्केट जाम आहे इकडे आपली गाडी पण जाम झाली इथे बघा पुढे पण अजिबात जागा नाही ना मागे पण जागा नाही थांबा आता इथे खाली होईपर्यंत हे बघा पुरं जाम आहे मार्केट खूप कपडा जाम आहे आपली तर गाडी काढू शकत नाही बघा इथे बघा अशी काय परिस्थिती आहे काय करायचं ते समजत नाही बघा आता गाडीवाले पण कोण जागेवर नाहीत कोण चला आता किती वेळ लागतो बघूया आणि मग काढू इथनं गाडी आता मी झोपलो होतो गाडीमध्ये आणि आता उठलोय मस्तपैकी 2 तासानंतर आणि बघतोय ही परिस्थिती आहे बाहेर मार्केटची आता मी मार्केटला फिरतोय बघा इकडे बॉक्सेस असं सांग असं काय आहे सांगली मार्केट इकडे आणि पण तिकडे जरा कन्फर्म मला सांग ना इकडे कर्नाटकचा आंबा असतं ना आपला पण असं पण कमी असतं इकडे कर्नाटक जास्त असतं हां या साईडला आपल्या रत्नागिरीतला आंबा आणि इकडे कर्नाटकचा आंबा जास्त करून असतो या साईडला म्हणजे अशा प्रकारे ही हालत आहे या मार्केटची सांगली मार्केट आता गर्दी परत कमी झाली ते बघू शकता केवढं पेरू आहेत बघ बघ बडा बडा पेरू तिकडे कांदा मार्केट ना मोठं त्या साईडला आहे तिकडनं मार्केटची एंट्री आहे तिकडून आपण आतमध्ये येतो हां येस चला अजून हा कुठला आंबा आहे रे ड्रायव्हर आहे की काय केसर सारखं आहे चला भेटू डायरेक्ट तिकडे हां चला आता आम्ही मेन हायवेला आहे जरा नाश्ता करायला आम्ही बाहेर आलो होतो कसे काय आहे जबरदस्त नाश्ता केला आणि आम्हाला त्यांनी आमचं बिल त्यांनी भागवलं चांगलीकर भेटले होते आजचा दिवस हा एकदम कसा परफेक्ट केला म्हणजे बघ येस तर असे काय आम्ही चाललो आतमध्ये मार्केटला चला ते कायच आता आपण आलो कांदा भरायला इथे तर बघूया इथे कांदा तर भरताय तिथं आणि अशी काय आपण इथे गाडी लावली आता बाहेर आपण नाश्ता वगैरे केलेला आणि आता आपण डायरेक्ट आलो इथे गाडी लावायला कांदा भरायला तर जास्त नाही 4-5 पोती भरायचे आहेत आणि मग इथं निघायचं आहे मग डायरेक्ट घरी दुपारचे वाजलेत बघा दुपारचे सॉरी सकाळचे वाजलेत 11:30 आणि आता आपण इथनं निघू थोड्या वेळात तासाभरात सगळं इकडे कांद्याचं मार्केट आहे इकडे सर्व कांदाच भेटतोय बघा टोटली कांदा असं काय आहे आता आपण पालका उघडला आहे गाडीचा आता लोड करतील आणि आपण जरा आत बाहेर गरम होतं म्हणून AC लावून मस्तपैकी निवांत बसलो इथे गाडीमध्ये चला निघूया थोड्या वेळात गाईज बघा 3च पोती टाकायची होती ओके गाईज तर चला आता आपण इथनं निघूया तिथे गाडी व्यवस्थित झाडाखाली पार्किंग करूया काहीच दुपारच्या वाजले 2:30 आणि आता बघा मार्केट पूर्ण खाली आहे सांगली मार्केट आणि आता आपण निघाले घरी जायला चला गाईज हे बघा इकडे वाट बघतात माझी चला आता आपण गाडी चालूया आता मेन हायवे इथं हा बघा आता बाय ना पाणी नाही आमच्याकडे साधा आहे माझ्याकडे साधंच आहे ते गाईज हे आपल्याला भेटले आपले फंटर हे फंटर हा करा मेल हे आमच्यासोबत कसं काय निघालो होतो मी थांबलो होतो मी पण झोपलो होतो होय चला गाईज आता मेन हायवेला आपण लागलोय आता आपण गाडी चालूया आणि नंतर भेटू डायरेक्ट पुढच्या स्टॉपला आपल्या उन्हात ना आम्ही उसाचा रस प्यायला थांबलोय आपल्याकडे चारा उठलाय आणि आपण काहीतरी एनर्जी नाही एनर्जी सॉरी हा, एक्स्ट्रीमली energy सॉरी घ्यायला एनर्जी घेण्यासाठी आपण उसाचा दूध प्यायला जातोय आणि आता आपण गाडी लावली बी क्लास सेवेसाठी उपलब्ध आहे 24 तास आता आपण ज्यूस पिऊया नंतर घेतो इकडे आपण असं लावलंय गाड्या बाजूला
गाईज आता आपण ज्यूस वगैरे इथे प्यायलोय आणि आता आपण निघालो इथून. चला गाईज आता जेवायचा टाइम झाला आपला आणि आपण जेवायला थांबलो आता इथं कोल्हापुरात येताना बाहेर हॉटेलला. सो चला मस्तपैकी जेवूया वगैरे आणि मग कंटिन्यू प्रवासाला सुरुवात करू. आज आपले 2 पार्टनर यायच्यात पार्टनर. चला. त्या सत्यवानला पोरगी आहे. अरे वाव हे भावा कशाबद्दल बेडे सत्यानं मुलगी झाली. तर भावानं आपल्या मिठाई आणलेली आहे ही. तर गाईच आता आमचं जेवण वगैरे तर झालंय आणि आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला. तर चला. सो गाईज आंबाघाटात आपण एंट्री केलेली आहे आता. व्ह्यू बघा व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे जबरदस्त एकदम. वाह जबरदस्त ना. सनसेट होते सनसेट. गौरेड बघा गौरेड एकदम अद्भुत आहे बघा. तर गाईज हे बघा आल्या विक्रम मोहिते टपावरती बसलेत. आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग संपलेला आहे. अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग संपलेला आहे. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.